नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपलं चॅनल श्री शिवा एंटरटेनमेंट. तर मित्रांनो, आपण आजचा एपिसोड बघितला असेल. फक्त आजचा एपिसोड चालू होता तो म्हणजे आजचा नाही, 2 दिवसापूर्वीचा मी एपिसोड बघितला. तर फक्त एकच व्यक्ती चालतो बिग बॉस मध्ये, तो म्हणजे तन्वी कोयते. तन्वी कोयतेने आज चांगला देऊन टाकली आणि मेन म्हणजे सागर कारंडेची चांगलीच उतरवली. तो सागर कारंडे म्हणजे इतका एक नंबरचा नालायक माणूस निघाला, इतका खोटं बोलतो. ती पोरगी एवढंच बोलली तन्वी का कॉमेडी करू नको, कॉमेडी करायचा मुद्दा नाही हा, इथं सिरियसनेस आहे, हा तास आहे. तो डायरेक्टली तो नालायक सागर कारंडे म्हणतो की तू माझी प्रोफेशनलवर गेलीच नव्हती. ती विषय प्रोफेशनल तर नव्हताच. तर मित्रांनो, तन्वी इतकी भारी खेळते बिग बॉस मध्ये, इतकी भारी म्हणजे कोणी एक शब्द बोलत चार उत्तर देणार. हा मध्ये ती रडतीये, पण कसं आहे माहिती का, रडताना माणूस आहे ना त्याचे दाखवतो की खरेपणा, आणि तो खरेपणा त्या पुरीमध्ये आहे. आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी रोज 8 वाजता बिग बॉस लावतो, पण 8 ते 9:30 पाहतो. पण हे 2 दिवस गेले, त्यापेक्षा आज मला खूप मजा आली पाहण्यासाठी की हा खरंच कोणतरी बिग बॉस मध्ये लढण्यासारखं आहे. म्हणजे ती म्हणजे कोण? तन्वी कोयते. आणि तिने नॉमिनेशन बी किती भारी करून टाकलं होतं. नॉमिनेशनला पण कोणाला सोडलं नाही, दिव्या शिंदेला बी सोडलं नाही आणि सागर कारंडेला बी सोडलं नाही. आणि तिला माहिती होतं की सागर कारंडे आणि दिव्या शिंदे हे दोघं जण प्रॉपर व्यक्ती, म्हणजे त्यांची फॉन फेलिंग जास्त आहे आणि लोक पटकन बाहेर काढलं तर आपला चान्स येऊ शकतो. म्हणून तन्वी इतकी जबरदस्त खेळली, त्या दोघांना नॉमिनेट करून टाकलं. आणि याच्या पुढे बी तन्वी माझ्या मते खूप भारी खेळताना दिसणारच आहे तुम्हाला, कारण की तिने सगळ्यांची उतरून टाकली पूर्ण बिग बॉस हाऊस मध्ये. फक्त तीच निघाली तलवार घेऊन डायरेक्ट तिने सुरुवातच करून टाकली. आता ती जो दिसत त्याला नडती, बिंदास बोलते आणि बिंदास वागते. आपल्याला असाच व्यक्ती पाहिजे जो विनर होईल, आणि विनरची क्वालिटी दिसते फक्त तन्वी कोयतेमध्ये. तर तिच्यातच विनरची क्वालिटी दिसते. पण बिग बॉस मध्ये अजून एक माणूस आहे, तुला माहित असेल, तो काहीतरी विदर्भाचा आहे, काहीतरी त्याचं बॉडी बिल्डर आहे. रोशन काय नाव तुझं? भोजने काय? अरे तो समोर दिसतच नाही, काहीच नाही, असंच काहीतरी भजन गाणार आहे, काहीतरी भोजने का काहीतरी नाव आहे, काहीतरी. अरे भाई, एवढी तुझी बॉडी भारी, एवढी तू पारा पर्सनॅलिटी भारी, सगळं भारी असून आणि तुला तोंडातून शब्द निघत नाही. मागच येतो काय तोंड? मला हे समजत नाही. रोशन भोजनकर काय तो भोजा आहे, तो काय नाव आहे त्याचं, तो बोलत का नाहीये? मला असं वाटतंय तो बिग बॉस मध्ये ना तिथं गुपचूप रूम मध्ये जाऊन गायच्या भिक्षा म्हणत असेल, तोंडामध्ये गायच्या असेल म्हणून तर त्याच्या तोंडातून काही निघतच नाहीये. मला वाटतंय एवढा वेळ झाला त्याच्या संगती 2-3 जण लढले सुद्धा, पण त्याची बोलती बंद. म्हणजे बॉडी बिडी असून त्याचा फायदा काही वाटतच नाही. तो प्रभू त्याच्यापेक्षा प्रभू भारी एवढा किती बोलतोय आणि काय बोलतोय, गोट्या बिट्या कुठे चालली त्याचं. आणि तू काय उपयोगाचा, एवढी बॉडी असून तुला स्वतःला काही बोलता येत नाही, कशाला आणता अशी नुल्ले बिग बॉस मध्ये. आणि अजून एक किस्सा झाला टास्क मध्ये, विशाल आणि ओमकार. ते मध्ये किस्सा, लोकांच्या किस्सा. आता जो ओमकार त्याला भिडला तर तो त्याला भिडणारच ना. अरे तो म्हणतो की विशालला त्यांनी 2दा धक्के मारले. 2-3 धक्के मारले. म्हणजे इथं पण आहे ना, विशाल भारी होता, म्हणजे सत्य बोलत होता आणि ओमकार रॉंग बोलत होता. तो विशाल एवढं पॉझिटिव्ह घेतो तो माणूस. तो इतका पोरगा जबरदस्त आहे विशाल की त्यानं धक्के मारून पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आणि हा तिथं मध्ये जाऊन मोठ्याने बोलत होता की मला मारलं. अरे तुला मारलं तू आला कशाला बिग बॉस मध्ये? तुला टास्कच खेळता येते तर कशाला उतरतो तिथं? म्हणजे बिग बॉस मध्ये ना ह्या वेळेसचे जे आहे ना काही कंटेस्टंट, त्यांना काही फक्त बॉड्या उड्या आहे, पण काही अक्कलीचा पत्ता दिसत नाही. आणि कधी नवं त्याला चान्स भेटला तेव्हा कधी नवं तो चेहरा दिसत होता, त्याच्यातही त्यांनी टाची वाट लावून टाकली त्या ओंकारनी. गेला तिथं त्याला भिडला, काय त्याला खाली हे केलं काय. आणि समोरचा आपल्याला जर समोरचा मारायला म्हणजे आपल्या अंगाशी झटायला आलं तर समोरचा अंगाशी झटणारच. आणि पहिले छोट ओंकारच झटला होता त्याच्या अंगाला, जे आहे ते ओंकारच झटला, तर मग हा पण झटणारच. आणि झालं थोडंफार लागला, म्हणजे टास्क करता थोडंफार लागला असेल हात इकडं तिकडं.
आणि मेन म्हणजे विषय नाही. आता मेन मुद्दा उद्या तुम्हाला दिसणारच आहे की टास्क पूर्ण ते दोन म्हणजे दोन आज एक झाला तर उद्या दोन ते दिसतील म्हणजे फायनली दोन जे राऊंड ते दिसणार आहे. पण त्याच्यामध्ये मेन म्हणजे कॅप्टन बनवायचा जो आहे संचालक ते कोणाला दिलेलं आहे माहिती का? ते आहे दिव्या शिंदेकडे. बघू आता दिव्या शिंदे हा, unfair खेळती का Fair फेअर आणि फेअरचा तो विषय बाजूला आहे मित्रांनो. पण मला काय मत आहे, माझं मत आहे की ज्या वेळेस तन्वी कोयतेनी तिला नॉमिनेट केलं होतं तर तिला पण आता लढायची संधी, समजलं का मी काय म्हणतो? तिला पण लढता येईल ना, तिला पण TRP घेता येईल, लढता येईल. तर तिने तास पण असा करावं की डायरेक्ट आहे ना तिला बाद करून दुसऱ्याला जिंकून द्यावं तर त्याच्याने तो मुद्दा वाढल आणि तिला बोलता नाही, येईल. पण ती घेईलच, तो वाटला घेईलच. बघू आपण उद्या त्याच्यात ती फेअर करते का Unfair अनफेअर खेळती. आणि शक्यतो असं वाटतं की तिने अनफेअर निर्णय अनफेअर द्यावा. निर्णय द्यावा आणि तिने तिचा बदला घ्यावा. कारण की मित्रांनो बिग बॉस हा असा काही जर आपण स्वतः काही बोललो नाही की कसं आहे, जो दिखेगा वही बिकेगा. आणि चांगलं दाखवण्यात तिथं काही गेस नाही, तर तिने खेळावं आणि जिंकावं. तर ही पण आमची इच्छा आहे. आणि तन्वी तर खेळतीच आहे, तन्वी तर फाळूनच टाकलेलं आहे. तर मित्रांनो अशीच आमचे व्हिडिओ बी बघत जा. एक तर तिथं खेळणारे फक्त 4 जण दिसत आहे. हे हा 4 जण दिसतात. 4 जण दिसत आहे. तन्वी, त्याच्यानंतरून गुटका प्रभू प्रभू आणि सागर आता बोलायला लागला आणि विशाल विशाल हे 4 जणच खेळत आहे. बाकीचे सगळे माग आजूबाजूला डेकोरेशन साठी आलेले. डेकोरेशन साठी आलेले. तर ठीक आहे मित्रांनो.